नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. बघा, आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस सिरीज. आणि या सिरीजमध्ये आज आपण चालू केलं होतं की सौरमाला हा टॉपिक. सौरमालामध्ये आपण पार्ट 1 बघितला. तर सौरमालेमध्ये किती ग्रह आहेत, म्हणजेच 8 ग्रह आहेत. त्याच्यामधले पहिला जो ग्रह आहे बुध आहे, नंतर आपला शुक्र आहे, नंतर पृथ्वी आहे, नंतर मंगळ आहे, त्यानंतर गुरु आहे, नंतर शनी आहे, नंतर युरेनस आहे आणि नेपच्यून आहे. आणि त्याचे जे काही कन्सेप्ट आहेत, त्याचे उपग्रह चंद्र असेल, पृथ्वीचा उपग्रह, त्याच्यानंतर चंद्राच्या काय कन्सेप्ट आहेत, सौरमाला कशा पद्धतीनुसार आहे, सूर्यामध्ये काय आहे, हायड्रोजन आणि हिलियम, हे जे आहेत हे सर्व पार्ट आपण बघितलेले आहेत. आपण गुरुपर्यंत म्हणजेच आपण आलो होतो मंगळ ग्रहापर्यंत. आता आपल्याला बघायचा आहे गुरुग्रह. तर गुरुग्रह आपण पाहिला होता की हा जो आहे सूर्यमालेपासून जो सर्वात मोठा ग्रह आहे, हा सूर्यमालेमधला जो आहे सर्वात मोठा ग्रह आहे आणि सर्वात काय आहे, जड ग्रह आहे. गुरु हा सूर्यमालेमधला सर्वात मोठा आणि सर्वात जड ग्रह आहे आणि पृथ्वीपेक्षा तो 318 पट मोठा आहे. पृथ्वीपेक्षा किती मोठा आहे, 318 पट. आणि आपल्या पृथ्वीसारख्या तो 1397 पृथ्वी जो आहे स्वतःमध्ये सामावून घेऊ शकतो, एवढा तो मोठा आहे. ठीक आहे. या गुरुला 64 उपग्रह आहेत आणि त्यामधला गॅनिमीड नावाचा जो उपग्रह आहे सर्वात मोठा उपग्रह आहे. ठीक आहे. या गुरुला जे आहेत 64 उपग्रह आहेत आणि त्यामधला गॅनिमीड नावाचा सर्वात मोठा उपग्रह आहे. परंतु दुर्बिणीमधून यामधले फक्त 4च उपग्रह पाहू शकतात. त्यांची काही नावं आहेत बघा, लो, युरोप आणि कॅसिलो, हे त्याच्या उपग्रहाचे काही नावं आहेत. ठीक आहे. याचा जो परिभ्रमण काळ आहे, म्हणजे सूर्याभोवती परिभ्रमण करण्यासाठी याला किती वर्ष लागतात रे, 12 वर्ष इतका कालखंड लागतो. ठीक आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की सूर्यापासून जसे जसे दूर जावे तसं तसं त्या ग्रहांचा जो परिभ्रमण काळ आहे तो काय जातो, वाढत जातो. ठीक आहे. पुढे आपण बघूया की मंगळ आणि गुरु ग्रहांच्या मध्ये लहान लहान आकाशीय पिंड आहेत जे सूर्याची परिक्रमा करतात. त्यांना क्षुद्र ग्रह म्हणजेच ॲस्ट्रॉइड्स असे म्हणतात, लघुग्रह असे म्हणतात. मंगळ आणि गुरु ग्रहांच्या मध्ये लहान लहान आकाशीय पिंड आहेत जे सूर्याची परिक्रमा करतात. त्यांना क्षुद्र ग्रह, लघुग्रह किंवा ॲस्टेरॉइड्स असे म्हणतात. हे होतं गुरुच्या बाबतीत. तर कोणकोणते पॉईंट लक्षात ठेवायचे की हा सूर्यमालेमधील सर्वात मोठा ग्रह आहे आणि सर्वात जड ग्रह आहे. तो पृथ्वीच्या 318 पट मोठा आहे आणि तो पृथ्वीसारख्या 1397 पृथ्वी आपल्या स्वतःमध्ये सामावून घेऊ शकतो. ठीक आहे. याला 64 उपग्रह आहेत आणि त्यामधला गॅनिमीड नावाचा सर्वात मोठा उपग्रह आहे. परंतु यामधले जे 64 उपग्रहामधले फक्त 4च उपग्रह आपण दुर्बिणद्वारे पाहू शकतो. त्याची काही नावं लो, युरोप आणि कॅसिलो. याचा परिभ्रमण काळ जो आहे तो 12 वर्षाचा आहे. आणि मंगळ आणि गुरु ग्रहांच्या मध्ये लहान लहान आकाशीय पिंड आहेत जे सूर्याची परिक्रमा करतात. त्यांना आपण क्षुद्र ग्रह, लघुग्रह किंवा ॲस्टेरॉइड्स असे म्हणतो. हे झालं गुरुच्या बाबतीत. आता नेक्स्ट आहे शनी. शनी एकदम काही जास्त नाही आहे याच्या बाबतीत. शनी जर पाहिलं तर हा उघड्या डोळ्याने दिसू शकणारा सर्वात लांबचा ग्रह आहे आणि पृथ्वीच्या जो 95 पट मोठा आहे. पृथ्वीच्या किती पट, 95 पट इतका मोठा आहे. आणि शनीभोवती जे आहेत कडा आहेत, असा गोल कडा मी तुम्हाला दाखवली होती. म्हणजे शनी जो आहे असा ग्रह आहे आणि याच्या भोवती अशी कडा आहे. तर त्या कडा आहेत पण ते नुसत्या डोळ्यांना आपल्याला पाहता येत नाही आहे. ठीक आहे. आणि त्याचा उपग्रह कुठला आहे, टायटन आहे. हे एवढं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. म्हणजे सौरमालेतील उघड्या डोळ्यांनी पाहू शकणारा सर्वात लांबचा ग्रह शनी आहे. त्यानंतरचे जे उपग्रह आहे, ग्रह जे आहेत ते आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही आहे. पृथ्वीचे जो आहे तो 95 पट आहे आणि याच्याभोवती कडा आहेत पण ते आपण नुसत्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. याचा उपग्रह काय आहे, टायटनस आहे. ठीक आहे. पुढे बघूया युरेनस. युरेनस बघा, आपण पाहिलं होतं की जे शुक्र आणि युरेनस जो आहे हा जो आहे सूर्याभोवती परिभ्रमण करताना किंवा परिभ्रमण करताना पूर्वेकडून पश्चिमेकडे करतो. म्हणजे याच्याकडे सूर्योदय जो आहे तो पश्चिमेकडे होतो. सेम तेच म्हटलेलं आहे की हा पूर्वेकडून पश्चिमेकडे परिभ्रमण करतो युरेनस ग्रह. ठीक आहे. युरेनसचा परिभ्रमण कक्ष खूप कललेला असतो. सूर्याभोवती परिभ्रमण करताना तो चेंडूप्रमाणे गडगडत गेल्यासारखा आपल्याला दिसतो. चेंडूप्रमाणे गडगडत चालला असा आपल्याला तो दिसतो. त्याचे उपग्रह आहेत एरियल, मिरांडा, टिटानिका आणि ओबेरॉन. एरियल, मिरांडा, टिटानिका आणि ओबेरॉन हे त्याचे काय आहेत, उपग्रह आहेत. ठीक आहे. हा युरेनस. नेपच्यून सर्वात शेवटचा ग्रह. ठीक आहे. सूर्यमालेतील सर्वात लांबचा आणि सर्वात शेवटचा ग्रह आहे. हा जवळपास 58 दशलक्ष किलोमीटर इतका सूर्यापासून लांब आहे आणि नेपच्यूनच्या पलीकडे सूर्यमालेचाच भाग असल्याने यामध्ये धूमकेतू फिरत असतात. आणि हा जो ग्रह आहे हा दुर्बिणीशिवाय आपल्याला पाहता येत नाही आहे. ठीक आहे. तर हा शेवटचा ग्रह नेपच्यून. नेपच्यून जर म्हटलं तर हा सूर्यापासून 58 दशलक्ष किलोमीटर इतका आहे
आणि नेपच्यूनच्या पलीकडे सूर्यमालेचाच भाग असल्याने त्यामध्ये धूमकेतू फिरत असतात आणि हा नेपच्यून जो ग्रह आहे हा आपल्याला बिना दुर्बिणीशिवाय पाहता येत नाही, दुर्बीणशिवाय त्याला पाहता येत नाही. ठीक आहे, समजलं. नंतर आहे लघुग्रह ॲस्टेरॉइड्स. ॲस्टेरॉइड्स म्हणजे काय, छोटे ग्रह आहेत. हे 8 ग्रहांच्या व्यतिरिक्त आहेत. जे आपण 8 ग्रह पाहिले त्याच्या व्यतिरिक्त हे छोटे ग्रह असतात. आणि आताच आपण बघितलं होतं की मंगळ आणि गुरु ग्रहांच्या मध्ये लहान लहान आकाशीय पिंड आहेत जे सूर्याची परिक्रमा करतात. त्यांना आपण क्षुद्र ग्रह, लघुग्रह किंवा ॲस्टेरॉइड्स असे म्हणतो. तर हेच ते आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये पाहिलं सूर्यापासून जर पहिला ग्रह आहे तर तो बुध आहे, नंतर दुसरा ग्रह आहे शुक्र, तिसरा आहे पृथ्वी, नंतर आहे मंगळ. हे जे 4 ग्रह आहेत यांना अंतर्ग्रह म्हणतात. काय म्हणतात, अंतर्ग्रह म्हणतात. त्याच्यानंतर येणारे गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून यांना बहिर्ग्रह म्हणतात. काय म्हणतात, बहिर्ग्रह म्हणतात. आणि या 4ही बहिर्ग्रहाला काय आहेत, कडा आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. या 4ही बहिर्ग्रहाला काय आहेत, कडा आहेत. ठीक आहे, तर लघुग्रह म्हणजे काय की मंगळ आणि गुरु ग्रहांच्या मध्ये लहान लहान आकाशीय पिंड आहेत जे सूर्याची परिक्रमा करतात. त्यांनाच आपण काय म्हणतो, लघुग्रह म्हणतो. ठीक आहे, त्यामुळे हे आपल्या 8 ग्रहांव्यतिरिक्त आहेत. आणि याच्यामुळे अंतर्ग्रह आणि बाह्यग्रह असे 2 भाग पडलेले आहेत ग्रहांचे. अंतर्ग्रहामध्ये बुधपासून डायरेक्ट गेलो आपण मंगळापर्यंत आणि इकडून गुरुपासून गेलो नेपच्यूनपर्यंत. आणि हे बहिर्ग्रह जे आहेत यांना काय आहेत, कडा आहेत. तर अशा पद्धतीनुसार आपण हे 8 ग्रह आणि लघुग्रह बघितलेले आहेत. एकदम सोपी होतं, एकदम इझी आहे टॉपिक्स. व्यवस्थित लक्षात ठेवायचं. मी जी पहिली डायग्राम काढली होती सूर्यमालेची ती व्यवस्थित डोक्यामध्ये ठेवा, तुम्हाला जास्त पाहण्याची गरज राहणार नाही आहे. काही पॉईंट्स आहेत ते आपण बघून घेऊ आणि पुढचा हा टॉपिक्स आजच्या लेक्चरमध्ये क्लिअर करून टाकू. पुढे बघूया धूमकेतू, कॉमेट जो आहे धूमकेतू देखील खगोलीय वस्तू आहे. आताच आपण पाहिलं की नेपच्यूनच्या नंतर जे आहेत धूमकेतू त्यामध्ये फिरत असतात, बरोबर आहे. तर या धूमकेतू देखील काय आहे, खगोलीय वस्तू आहे. तर धूमकेतू सूर्याभोवती लंब वर्तुळाकार फिरतात. कशा फिरतात, लंब वर्तुळाकार फिरतात. यांचा परिभ्रमण काळ जास्तच असेल कारण हे सूर्यापासून खूप लांब आहेत, बरोबर आहे. शीर्षस्थानी एक तेजस्वी गोल असतो आणि त्याला एक लांब पुच्छ असतो. आणि हा जो पुच्छ आहे सूर्याच्या विरुद्ध बाजूने असतो. हा जो पुच्छ आहे हा सूर्याच्या विरुद्ध बाजूने असतो. हॅले नावाचा धूमकेतू जो आहे 76 वर्षांनी एकदा दिसतो आणि आता तो 2062 साली दिसणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. हॅले नावाचा एक धूमकेतू आहे तो 76 वर्षांनी दिसतो आणि आता तो 2062 साली दिसणार आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. ठीक आहे, पुढे आहे उल्का. उल्का म्हणजे काय, जेव्हा कोणती खगोलीय वस्तू पृथ्वीच्या जवळ येते तेव्हा ती पृथ्वी जी आहे त्यास आपल्याकडे खेचून घेते आणि खगोलीय वस्तू खालून येताना वातावरणातील घटकांशी घर्षण होऊन त्याचे काय होते, तापमान वाढते आणि ती वस्तू काय होते, प्रज्वलित होते. यालाच काय म्हणतात, उल्का असे म्हणतात. एखादी खगोलीय वस्तू खाली येत आहे म्हणजे पृथ्वीवर येत आहे तेव्हा वातावरणातील जे घटक आहेत त्याच्याशी त्याचं घर्षण होते आणि घर्षण झाल्यामुळे तापमान वाढते आणि तापमान वाढल्यामुळे ती काय वस्तू होते, प्रज्वलित होते. त्यालाच काय म्हणतो आपण, उल्का असे म्हणतो. म्हणजे आपण म्हणतो तारा तुटला म्हणजे ते आपल्याला तुटत दिसत आहे, म्हणजे खाली पडताना दिसत आहे. म्हणजे ते काय होला, वातावरणातील जे घटक आहेत त्याच्याशी घर्षण झालं, त्याच्यामुळे तापमान वाढलं आणि तापमान वाढल्यामुळे त्याचं काय झालं, प्रज्वलित झालं. म्हणजे तो आपल्याला चमकण्यासारखा का दिसला, त्यालाच आपण तारा तुटणे असे म्हणतो. तारा तुटणे म्हणजे काय होतं, उल्कापातच असते असे म्हणतात. नेक्स्ट आहे ध्रुवतारा. ध्रुवतारा जो आहे फक्त आपल्याला उत्तर गोलार्धातच दिसतं, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि नेहमी हा जो आहे उत्तर दिशात दाखवतो आणि हा सूर्यमालेतील सर्वात महत्त्वाचा तारा असतो आणि हा संपूर्ण विश्वामध्ये काय असतो, स्थिर असतो. तर ध्रुवतारेमध्ये एवढं लक्षात ठेवायचं की हा फक्त उत्तर गोलार्धामध्ये दिसतो आणि तो उत्तर दिशात दाखवतो. सूर्यमालेमधील सर्वात महत्त्वाचा तारा आहे ध्रुवतारा आणि तो विश्वामध्ये काय आहे, स्थिर आहे. या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. पुढे आपण बघूया की पुण्यातील COP कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी काय केलं होतं की 2016 साली इस्रोमार्फत स्वयं नावाचा 1 किलोग्रामचा लहान उपग्रह जो आहे हा 515 किलोमीटर उंचीवर सोडलेला आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. 2016 साली इस्रोमार्फत COP कॉलेज पुणे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, स्वयं नावाचा 1 किलोग्रामचा लहान उपग्रह 515 किलोमीटर उंचीवरती सोडलेला आहे. ठीक आहे, पुढे आपण बघूया की चंद्राचा प्रकाश पृथ्वीवरती येण्यासाठी जवळपास फक्त 1 सेकंद इतका वेळ लागतो. चंद्राचा प्रकाश, मी सूर्याचा नाही म्हणून राहिलो, चंद्राचा प्रकाश पृथ्वीवरती येण्यासाठी 1 सेकंद इतका वेळ लागतो. आणि कोणत्याही अंतराळाला चंद्रावरती पोहोचण्यासाठी लागणारा कमीत कमी वेळ म्हणजे तो असेल 8 तास 36 मिनिटे. कोणत्याही अंतराळाला चंद्रावरती पोहोचण्यासाठी लागणारा कमीत कमी वेळ असेल तो असेल 8 तास 36 मिनिटे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनुसार हे आहे. तर आंतरराष्ट्रीय एकक म्हणजे आंतरराष्ट्रीय अंतर मोजण्यासाठी अंतराळातील अंतर मोजण्यासाठी कोणकोणती एकके वापरतात ते आपण बघूया. ठीक आहे,
आणि कृत्रिम उपग्रह कुठला आहे आपल्याला माहीत आहे, आर्यभट्ट नावाचा जो उपग्रह 1975 साली हा सर्वात पहिला कृत्रिम उपग्रह होता. त्यानंतर आपण आणखी वेगवेगळे कृत्रिम उपग्रह आकाशगंगेमध्ये म्हणजे सौरमालेमध्ये सोडलेले आहेत. ठीक आहे. धूमकेतू तुम्हाला समजलं. धूमकेतू काय असतो मग, की एखादी खगोलीय वस्तू खाली येताना पृथ्वी काय करते, ते स्वतःकडे आपल्यालाकडे खेचून घेते आणि ती काय असते की खगोलीय वस्तू खाली येताना वातावरणातील घटकांशी घर्षण होते, त्याचं तापमान वाढते आणि त्यामुळे ते प्रज्वलित होते, त्यालाच उल्का असे म्हणतात. धूमकेतू समजलं. धूमकेतू काय असतो, सर्वात लांबचा पार्ट आहे म्हणजेच नेपच्यून नंतर. आणि हॅले नावाचा धूमकेतू जो आहे हा दर 76 वर्षांनी दिसतो आणि आता तो 2062 साली दिसणार आहे. ध्रुवतारा उत्तर आहे, फक्त उत्तर गोलार्ध आणि उत्तर दिशा सर्वात महत्त्वाचा तारा आहे आणि विश्वात तो स्थिर असतो. ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढे आपण बघूया अंतराळातील अंतर मोजण्यासाठी एकके कोणती आहेत, त्यानंतर कृत्रिम उपग्रह कोणते आहेत ते. ठीक आहे. पुढे आपण बघूया अंतराळातील अंतर मोजण्यासाठी एकके कोणकोणती आहेत. एक आहे प्रकाश वर्ष, दुसरा आहे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आणि तिसरा आहे पार्सेक. तर प्रकाश वर्ष म्हणजे काय, की प्रकाशाने एका वर्षात पार केलेले अंतर म्हणजेच 1 प्रकाश वर्ष होते आणि 1 प्रकाश वर्ष बरोबर 9.45 गुणिले 10⁻12 किलोमीटर आणि सूर्य आणि पृथ्वी याच्यामधील अंतर जे आहे 8 प्रकाश मिनिटे इतकं असते. सूर्य आणि पृथ्वी याच्यामधील अंतर किती असते, 8 प्रकाश मिनिटे इतकं असतं. ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे काय, तर सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधील सरासरी अंतर जे आहे हे ॲस्ट्रॉनॉमिकल अंतर म्हणून ओळखले जाते. आणि 1 ॲस्ट्रॉनॉमिकल्स म्हणजे किती किलोमीटर, तर 1 अब्ज 49 कोटी 60 लाख किलोमीटर इतकं ते असते 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. ठीक आहे. तर लक्षात ठेवा. पुढे आहे 1 प्रकाश वर्ष. 1 प्रकाश वर्ष म्हणजे किती, 6000 अँगस्ट्रॉन युनिट. 1 प्रकाश वर्ष म्हणजे किती, 6000 अँगस्ट्रॉन युनिट. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढे आपण बघूया कृत्रिम उपग्रह पार्सेक राहिलं. तर पार्सेक बरोबर काय, 1 पार्सेक बरोबर किती, 3.26 प्रकाश वर्ष. ठीक आहे. हे थोडंसं चेक करून घेऊ आपण. 1 अँगस्ट्रॉन युनिट बरोबर किती आहेत, 1496003 5 0 1 2 3 4 5. बघूया. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, अब्ज. बरोबर आहे. म्हणजे कोटी 10 कोटी नाही, 14 कोटी 96 लाख असं आपल्याला म्हणता येईल. 14 कोटी 96 लाख किलोमीटर. 1 अँगस्ट्रॉन युनिट म्हणजेच किती किलोमीटर आहे, 14 कोटी 96 लाख किलोमीटर. ठीक आहे. आणि 1 प्रकाश वर्ष बरोबर किती अँगस्ट्रॉन युनिट असतात, 6000 अँगस्ट्रॉन युनिट. ठीक आहे. पार्सेक म्हणजेच काय, तर 1 पार्सेक बरोबर 3.26 प्रकाश वर्ष. हे डायरेक्ट तुम्हाला 1 पार्सेक बरोबर किती प्रकाश वर्ष असे डायरेक्ट सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. 1 प्रकाश वर्ष बरोबर किती अँगस्ट्रॉन युनिट हे सुद्धा डायरेक्ट प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे 1 पार्सेक बरोबर 3.26 प्रकाश वर्ष पाठच करून टाकायचा आहे. 1 प्रकाश वर्ष बरोबर 9.45 गुणिले 10⁻12 किलोमीटर. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधील जे अंतर आहे किती आहे, 8 प्रकाश मिनिटे आहे. ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजेच पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधील सरासरी अंतर. 1 अँगस्ट्रॉन युनिट म्हणजेच 14 कोटी 96 लाख किलोमीटर. 1 प्रकाश वर्ष बरोबर 6000 अँगस्ट्रॉन युनिट. पार्सेक बरोबर 1 पार्सेक बरोबर 3.26 प्रकाश वर्ष. तर कृत्रिम उपग्रह आपण बघूया. तर भारताने सर्वात पहिला कृत्रिम उपग्रह जो आहे तो 19 एप्रिल 1975 रोजी सूर्यमालेमध्ये सोडला. तर तो पहिला होता, त्याचं नाव होतं आर्यभट्ट. त्याचं नाव काय होतं, आर्यभट्ट. त्यानंतर भारताने इनसॅट, IRS, कल्पना-1 आणि एज्युसॅट भास्कर इत्यादी प्रकारचे जे कृत्रिम उपग्रह आहेत सूर्यमालेमध्ये सोडलेले आहेत. आणि आपल्याला माहीत आहे की भारताचा खगोलीय अभ्यास जो आहे म्हणजे अंतराळाचा जो अभ्यास आहे, अंतराळातील सगळ्या गोष्टींचा अभ्यास जो आहे भारतातील कोणती संस्था करते रे, इस्रो ही संस्था करते, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. ठीक आहे, ही संस्था करते. आणि काही जे आहेत काही फुल फॉर्म तुम्हाला लिहिलेले आहेत हे सुद्धा डायरेक्ट पेपरमध्ये विचारलेले आहेत. GMRT म्हणजे जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप. लक्षात ठेवायचं आहे. GMRT म्हणजे जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप. नेक्स्ट आहे इनसॅट म्हणजेच इंडियन नॅशनल सॅटेलाईट. इनसॅट म्हणजेच काय, इंडियन नॅशनल सॅटेलाईट. नेक्स्ट आहे जीसॅट म्हणजे काय, जिओ सिंक्रोनस सॅटेलाईट. जीसॅट म्हणजेच काय, जिओ सिंक्रोनस सॅटेलाईट. पुढे आहे IRNSS म्हणजेच इंडियन रिजनल नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम.
IRNSS म्हणजेच काय, इंडियन रिजनल नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम. IRS म्हणजेच काय, इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट. IRS म्हणजे काय, इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट. पुढचा आहे GSLV म्हणजेच जिओ सॉन्क्रोनस सॅटेलाईट लॉन्च व्हेकल. GSLV म्हणजेच जिओ सॉन्क्रोनस सॅटेलाईट लॉन्च व्हेकल. PSLV खाली तुम्हाला दिसत नसेल, मी सांगतो. PSLV म्हणजेच पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेकल. PSLV म्हणजेच पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेकल. लक्षात ठेवायचं आहे, पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेकल, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनुसार हे फुल फॉर्मसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर अशा पद्धतीनुसार आपला हा जो सौरमाला हा चॅप्टर आहे हा इथं संपलेला आहे. जर तुम्हाला हे लेक्चर आवडले असतील तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. या ग्रहांच्या बाबतीत मी एक टेबल बनवलेलं आहे, त्याचं अंतर असेल किंवा त्याला किती वेळ लागतो या सर्वांसाठी, कडा आहे की नाही, सगळ्या गोष्टींसाठी एक मी टेबल बनवलेला आहे. तो तुम्हाला नोट्समध्ये मी देऊन टाकतो. ठीक आहे, याची नोट्स आजच तुमच्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला दिसून जाईल. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.